मी विवेक वसंत कुडू, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी प्रथमतः आभार मानतो महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी की त्यांनी मला या मराठी भाषा पंधरवडा संवर्धन पंधरवडा या निमित्तानं व्याख्यान देण्याची किंवा थोडंसं चर्चा करण्याची, हितगुज करण्याची संधी दिली. या व्याख्यानाला सुरुवात करण्या अगोदर मी प्राचार्य, साहित्यिक, संशोधक डॉक्टर महेंद्र कदम सर, समन्वयक डॉक्टर बाळासाहेब दास, सहसमन्वयक माझे मित्र संजय साठे, IQAC प्रमुख डॉक्टर नेताजी कोकाटे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या व्याख्यानास उपस्थित असलेले, आभासी पद्धतीने उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विद्यालयातील विद्यार्थी यांना माझा नमस्कार. खरं म्हणजे ह्या विषयाकडे का मी वळलो याचं मी तुम्हाला आधी थोडंसं विवेचन करतो, 2 गोष्टी सांगतो आणि मग नंतर पुन्हा व्याख्यानाला सुरुवात करतो. एकतर आमच्या महाविद्यालयामध्ये मी MA वगैरे करत असताना CSBचा काळ होता आणि त्या काळात शिकवत असताना माझ्या ज्या शिक्षिका आहेत डॉक्टर प्रतिभा कणेकर यांनी एक प्रकल्प हाती घेतला होता आणि तो पालघर तालुक्यातील बोलींचा समाज भाषा वैज्ञानिक अंगाने अभ्यास. आणि हा जो प्रकल्प घेतला तो राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि आमच्या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेतला होता. आणि तिथं मग मी संशोधन सहाय्यक म्हणून मी कार्य करत होतो. संशोधन सहाय्यक म्हणून कार्य करत असताना ज्या ज्या बोलींशी, ज्या ज्या समाजाशी माझा परिचय आला त्यातून थोडीशी अभ्यासाची सुरुवात झाली. आणि दुसरं असं की आत्ताच कोविड काळामध्ये मी एक महाराष्ट्र टाईममध्ये इकडच्या जे सगळ्या स्थानिक संस्कृती आहे, स्थानिक समाज आहे, त्यांचे भाषिक व्यवहार आहेत, त्या व्यवहारांवर महाराष्ट्र टाईममध्ये त्याची जी काही पुरवणी आहे त्या पुरवणीमध्ये मी एक जवळपास 25 एक लेख लिहिले. त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्राध्यापक संजय साठे माझा मित्र यांना असं वाटलं असेल की ह्यांनी या विषयावर बोलावं. गंमत अशी की मी ते भाषा आणि संस्कृती यांच्या सगळ्या नोंदी केल्या, परंतु भाषा आणि संस्कृती यांचा सैद्धांतिक स्तरावर काही अभ्यास तो माझा नव्हता किंवा मी तो केला नव्हता. आणि मग मला हा विषय मिळाल्यानंतर मी थोडंसं ते डोक्यामध्ये तो भुंगा शिरला आणि मग थोडंसं चिंतन केलं. अर्थात हे सगळं चिंतन किंवा ही जी काही मांडणी आहे ती मांडणी काही फार वरच्या स्तरावरची नसेल, अतिशय प्राथमिक स्तरावर असेल. पण मला एक बरं वाटलं की निदान या अनुषंगाने आपला अभ्यास सुरू झाला की बाबा संस्कृती नक्की म्हणजे काय, भाषा आणि त्यांचा अन्योन्य संबंध असतो का नसतो का, भाषा ही अगोदर की संस्कृती अगोदर, अशा असंख्य गोष्टी माझ्या मनात निर्माण झाल्या आणि त्याची काही टिपणं मी काढली आणि मग त्या अनुषंगानं इथं आज बोलत आहे. खरं म्हणजे संस्कृती ही अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची संकल्पना आहे. तिची कोणतीही एखादी व्याख्या करता येत नाही, हे अनेक अभ्यासकांनी लिहिलेलं आहे. तरी पण संस्कृती हा शब्द वेगवेगळ्या आपण अर्थाने, त्याच्यात सूक्ष्म भेद आहेत. अनेक अंगाने अनेक वेळा आपण संस्कृती वापरतो. म्हणजे श्रमसंस्कृती असा शब्द वापरतो, दृश्य संस्कृती, बहुजन संस्कृती, अभिजन संस्कृती, वैदिक संस्कृती, भारतीय संस्कृती, पाश्चात्य संस्कृती, ग्राम संस्कृती, स्त्री संस्कृती, जातीनिहाय वेगवेगळ्या संस्कृतींचा शब्द वापरतो आपण. आणखीन एक शब्द नेहमी असा तो काय, हे संस्कृतीला शोभून नाही असंही वापरलं जातं. किंवा जर भांडण झालं आणि एखाद्याने जर एखादी वाईट कृती केली तर वाईट कृती केल्यानंतर देखील हीच का तुमची संस्कृती असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे संस्कृती हा शब्द देखील खूप खूप वेळा वापरला जातो आणि वेगवेगळ्या तऱ्हेने वापरला जातो. नागो कालेलकरांच्या पुस्तकाचा संदर्भ मी घेतला, भाषा आणि संस्कृतीचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सर्वांना मान्य अशा जीवनाला आवश्यक सवयी म्हणजे संस्कृती, अशी त्यांनी ती व्याख्या केलेली आहे. एवढीच व्याख्या नाही आहे, बाकीचं विवेचन देखील त्यांनी त्याच्यात केलेलं आहे.
इरावती कर्वेंच्या अभ्यासाचा आपण दाखला जर घेतला तर त्या असं म्हणतात की भौतिक वस्तूरूप संस्कृती आणि विचारांना आकलन असणारी एक मनोमय संस्कृती किंवा मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती असं देखील विवेचन केलेलं आहे. किंवा संस्कारपूर्ण संस्कारमय जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच या व्याख्यांचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की संस्कृती ही क्रियाशील आहे, ती जिवंत शक्ती आहे हे आपल्याला दिसतं. त्याच्यात संस्काराचा भाग आहे, त्याच्यात संस्कारमय जीवनाचा भाग आहे, सवयींचा भाग आहे, रीतींचा भाग आहे. आता मला व्यक्तिगत असं वाटतं की एखादी संस्कृती ही वैविध्यपूर्ण असू शकते, पण एखादी संस्कृती म्हणजे त्याच्यामध्ये जास्त वैविध्यता असू शकते, पण एखादी संस्कृती श्रेष्ठ किंवा एखादी संस्कृती कनिष्ठ असा काय भेद संस्कृतीमध्ये मला करावासा वाटत नाही संस्कृतीच्या अंगाने. आणि एका पुस्तकामध्ये अभ्यास करताना असं लक्षात आलं की अरे चंबळच्या दरोडेखोरांची देखील स्वतःची एक संस्कृती असते, आणि मग शहरांमध्ये राहणारे जे काही उच्चभ्रू वर्ग आहे त्यांची देखील एक संस्कृती असते. म्हणजे संस्कृती हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या परीने वापरला गेलेला आहे. संस्कृती या संकल्पनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील तर त्याची एक जंत्रीच करावी आपल्याला लागेल, आणि ती वेळोवेळी पुस्तकांमध्ये केलेली आहे. मग नातीगोती असतील, आहार असतील, आचार असतील, केशभूषा असेल, वेशभूषा असेल, भांडीकुंडी असतील, तुमचे अलंकार असतील, उखाणे असतील, जिखणे असतील, सण असतील, उत्सव असतील, दैवदैवते, उपासना पद्धती, रीतीभाती, परंपरा, मूल्ये, प्रमाणके, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण संस्कृती या सदराखाली किंवा संस्कृती या संकल्पनेखाली आपण त्यांचा विचार करतो. मला व्यक्तिशः असं वाटतं की ज्या ज्या गोष्टींना माणसाने स्पर्श केला, म्हणजे माणसाच्या उगवापासून तर ते आत्तापर्यंत, म्हणजे आत्ताचा जो काही कोरोना आहे तर हा देखील मानवी जीवनाचाच एक भाग बनलेला आहे. सुरुवातीला आदिम काळापासून ते आत्तापर्यंत जे जे काही माणसाच्या परिप्रेक्ष्यात आलं, त्याने आणलं स्वतःहून आणि काही वेळेला ते आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या संस्कृती या संकल्पनेमध्ये आपल्याला, म्हणजे ज्या ज्या गोष्टींना स्पर्श झाला. मला वाटतं एका पुस्तकामध्ये माननीय अतुल देवळगावकरांनी असं सांगितलं की जमिनीखाली देखील संस्कृती असतेच असते. माणूस ज्या जमिनीवर राहतो तर त्या जमिनीखाली देखील माणसाचा शिरकाव झालेला आहे, बियाण्यांच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या पाण्याच्या संदर्भात, तर तिथे देखील ती संस्कृती असते. आता ही संस्कृतीचे निर्माणक कोण असतात तर माणूस हा संस्कृतीचा निर्माणक. आणि मला नेहमी असं वाटतं की ही संस्कृती बनवणारे जे असतात तर त्यांना त्या नावी गावी देखील नसतं, म्हणजे की आपण हे संस्कृतीचा भाग आहोत. म्हणजे माणसं नाचतात, माणसं गातात, माणसं रडतात, माणसं बांधतात, माणसं शिजवतात, माणसं परिधान करतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संस्कृती या सदराखाली येतं. आणि मला आणखीन एक असं वाटतं की जर माणूस संपला, म्हणजे एक विशिष्ट समाज संपूर्ण संपुष्टात आला की ती संस्कृती तिथे संपुष्टात येते किंवा ती संपते असं मला सांगते. भाषा आणि संस्कृतीचा संबंध जो आहे तो काय आहे तर मुळात संस्कृती जी सुरुवात झाली, मी केशव सखाराम देशमुख सरांच्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी वाचलं की माणसाला सुरुवातीला नखं होती, माणसाला सुरुवातीला शेपूट होता, शेपूट गळून पडलं आणि नखं देखील कमी झाली, आणि त्याच्यानंतर संस्कृतीला सुरुवात झाली. तर तेव्हाच भाषेचा देखील उगम झाला, आणि भाषा आणि संस्कृती असे ते अन्योन्याश्रयी आतापर्यंत ते चालत आलेले आहेत. एखादी संस्कृती ही शेवटी भाषेतूनच अभिव्यक्त होते, आणि संस्कृतीला संक्रमित करण्याचं काम देखील भाषा करते. आणि एखाद्या समाजाच्या मुळापर्यंत, त्याच्या त्या स्तरापर्यंत जर जायचं असेल तर, किंवा संस्कृतीपर्यंत जायचं असेल तर भाषा हा त्याचा एक राजमार्ग आहे असं मला नेहमी वाटतं. मला संस्कृतीच्या संदर्भात आणखीन एक मी 2 पातळ्या इथं केलेल्या आहेत. एक असं की माणसाला संकेतीकरण करणं हे अपरिहार्य होतं. अपरिहार्य होतं म्हणजे वस्तू असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, जलचर असतील, कीटक असतील, आणखीन काय वनस्पती असतील, भांडीकुंडी असतील, तर त्याला त्यांनी संकेतीकरण केलं, म्हणजे त्यांना चिन्ह दिली. आणि ते सर्जनपर फार महत्त्वाचं, म्हणजे मला तो माझ्या आवडीचा विषय आहे की माणसं कशा पद्धतीने, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर ते कोडिंग करतात. कोडिंग करतात म्हणजे काय करतात तर संकेत देतात, एका 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 वस्तूला एक नाव देतात.
म्हणजे मला फार एक गंमत वाटते की आमच्या पालघरवरून जुन्या काळी एक रेल्वे मुंबईच्या दिशेने जायची आणि आता भरपूर त्या झालेल्या आहेत, ज्याला ट्रेन्स आपण असं म्हणतो. तर त्या ट्रेन्स, रेल्वे गाड्या भरपूर झालेल्या आहेत, पण पूर्वी फार कमी गाड्या असायच्या. तर सकाळच्या वेळी इकडचे लोक, या परिसरातले लोक मुंबईच्या दिशेने काही दूध न्यायचे, तर त्या रेल्वे गाडीला त्यांनी दूधवाली गाडी असं नाव सांगितलं होतं. तर हे भाषिक सर्जन किंवा हे कोडिंग जे आहे हे मला फार अनोखं वाटतं. तर प्राथमिक स्तरावर मला हे सांगायचं आहे की माणसानं आधी कोडिंग केलं म्हणजे काय केलं तर संकेत दिले. म्हणजे त्यांनी समजा मिरची असा शब्द वापरला, पळस असा शब्द वापरला किंवा आणखीन शेत असा शब्द वापरला, शेतांना काही काही नावं दिली. आणि हे त्याला अपरिहार्य आहे, कारण त्याला व्यवहार करायचे, संप्रेषण करायचं, आणि हे अपरिहार्य आहे. तर इथं संस्कृती सुरुवात होते असं मला वाटत नाही. म्हणजे व्यक्तींना दिली गेलेली नावं किंवा टोपण नावं असतील, शेतांना दिली गेलेली, तर तिथं ते त्याचं भाषिक सर्जन आहे. पण त्याच सामग्रीचा वापर करून तो जेव्हा आणखीन काही रचना करतो, तिथं आपल्याला संस्कृती दिसते असं मला वाटतं. म्हणजे मग तो म्हणी बनवतो, मग तो जिखणे बनवतो, मग तो गाणी लिहितो, मग तो मंत्र तयार करतो, स्तोत्र तयार करतो, आणखीन काही काही ते करत असताना त्याला ह्या सामग्रीचा आधार घ्यावा. म्हणजे दुसऱ्या पातळीवर खऱ्या अर्थानं आपल्याला संस्कृतीचं दर्शन घडतं. म्हणजे आता समजा मिरची असा एक शब्द आपण घेतला, तर दुसऱ्या पातळीवर आपण म्हणतो तुला मिरच्या लागल्या की काय, मिरच्या झोंबल्या की काय असं म्हणतात. याला पक्क्या मिरच्या झोंबल्या, याला पक्क्या मिरच्या झोंबल्या. तर पहिल्या संकेताचं त्या वापर ह्या दुसऱ्या पातळीवर करून घेतला आणि त्या दुसऱ्या पातळीवर खऱ्या अर्थानं आपल्याला संस्कृती दिसते. किंवा संस्कृती दिसते म्हणजे अशा पद्धतीने बोलणं. किंवा पळसाला पानं 3च, तर त्याला पहिल्यांदा पळस त्यानं नाव दिलं आणि मग त्याच्या ह्याच्यातनं त्याने अनुकरण केलं आणि सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे अशा पद्धतीने वापरत असताना पळसाला पानं 3च. तर हे दुसऱ्या स्तरावर जे आहे ते जास्त संस्कृतीचं दर्शन आपल्याला दिसतं असं मला इथं सांगायचं, इथं नमूद करायचं आहे. संस्कृतीच्या संदर्भात प्रदेश हा घटक जो आहे तो फार मोठं काम करतो आणि तुमच्या भाषेवर, तुमच्या संस्कृतीवर प्रदेशाचा बराच प्रभाव पडलेला असतो. कारण निसर्गामधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तो जगण्यासाठी वापरत असतो आणि तो त्याच्या जीवन पद्धतीचा भाग बनतो आणि मग त्याच्या भाषेवरही त्याचा परिणाम दिसतो. आता एक म्हण अशी आहे की खायला काळ आणि भुईला भार. मला वाटतं अक्षरगाथा या नियतकालिकामध्ये आदरणीय डॉक्टर महेंद्र कदम सरांनी म्हणींचं भाषाकारण तिथं लिहिलेलंच आहे. तर खायला काळ आणि भुईला भार अशा पद्धतीची जी म्हण जी आहे, तर मी मुळात किनारपट्टीवर राहतो, या पश्चिम किनारपट्टीवर, आणि इथे मासेमार समाज आहे, वेगवेगळे समाज इथे आहेत. आणि तर तिथे मी एकदा गेलो असताना तिथे एक अशी म्हण ऐकली की खाव्या ढोर ना गमता भर. खाव्या ढोर आणि गमता भर अशी जेव्हा मी म्हण ऐकली तेव्हा त्या म्हणीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. तर खाव्या ढोर हे कळलं मला की अरे हा खायला अगदी ढोरासारखा आहे, ढोरासारखा खातो, काही काम करत नाही. आणि दुसरी जो त्याचा जो तुकडा होता तो गमता भर. गमता भर असं म्हणत असताना गमत म्हणजे काय असं मी त्यांना जर विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की ते होडीमध्ये जे पाणी साचलेलं असतं, अनावश्यक पाणी साचलेलं असतं, ते उपसून बाहेर काढावं लागतं, नाही तर ती होडी बुडण्याची शक्यता असते. म्हणजे जो काय तो नावाडी असतो त्याला इकडे तऱ्या असा शब्द आहे. मुळात ती जी होडी असते त्याला तर असा शब्द आहे. तर तो तर चालवणारा तऱ्या जो असतो त्या तऱ्याला ते पाणी पुन्हा पुन्हा काढावं लागतं आणि काढताना म्हणजे ते काढणं ते पाणीच मुळात त्याला गमत असा शब्द आहे. गंमत असा शब्द नाही, गमत असा शब्द आहे. मग खाव्या ढोर न गमता भर. खाव्या ढोर आणि गमता भर म्हणजे असं की अनावश्यक भर आहे ही काढून फेकून दिली पाहिजे. तर अशा पद्धतीचा बिनकामाचा जो फार काही काम करत नाही, नुसता खातो, तर त्याला ती मांगेला या समाजामध्ये खाव्या ढोर न गमता भर अशी म्हण आहे. मग इथे भुई का नाहीये, म्हणजे खायला काळ आणि भुईला भार असं का नाहीये? तर मुळात हा समाज जो आहे तो समुद्रकिनारी राहतो, समुद्राशी त्याचा जास्त संपर्क आहे, समुद्र हा त्याच्या जीवनाचा भाग आहे. त्याच्यामुळे
पाणीच पाणी आहे आजूबाजूला, इकडेही खाडी आहे, तिकडेही समुद्र आहे, भुई नाही आहे. तर मग भुई बाजूला सारून तिथं तिथे पाणी आलं आणि म्हणून खाव्या डोराने गमता हा वर. किंवा इथे एक वाडवळ समाज आहे जो वाड्या करतो, नागवेलीची पानं लावतो. तर तिथं एक मला अशी म्हण ऐकायला मिळाली की हेता फेरा ना धाना फरा. हेता फेरा ना धाना फेरा म्हणजे फरा, म्हणजे शेतावर जर तुम्ही फेरी मारलीत तर तुम्हाला धान्याच्या फरी फरी, इथं फरा हे एक माप आहे, फरी 17 पायली 18 पायली. जर समजा भात तुम्ही त्या एका विशिष्ट चौकटीत, लाकडी चौकटीत ओतलं तर त्याला एक फरी असं म्हणतात. 4 फऱ्या भरल्या की एक गोण भरते, 2 मण भात. तर हे फरा हे जे काही साधन आहे भात मोजण्याचं ते याच्यामध्ये येतं. पण शेत आहे, शेताची फेरी आहे आणि मग भात आहे आणि भात मुबलक प्रमाणात, म्हणजे तुम्ही रोज जर समजा शेतावर एक फेरी मारलीत, त्याच्यावर जर समजा तुम्ही लक्ष दिलं, त्याची देखभाल केलीत, त्याची निगा राखली तर तुम्हाला भरपूर भात पिकू शकतं, असं म्हणणारी ही म्हण वाडवळ समाजामध्ये दिसते. हेता फेरा न धाना फरा. मला आणखीन एक अभ्यासाचा छोटा विषय एक मनात होता ज्याच्यावर मी कधीतरी लिहिणार आहे की बांबू ही जी काही वनस्पती आहे, तर बांबू या वनस्पतीचा माणसाच्या जगण्याशी किती नातं आहे, किंवा कोणत्या वनस्पती कोणत्या प्रदेशात उगवतात आणि त्याचं नातं कसं असतं. तुम्हाला म्हणजे बाकीच्या इतर प्रदेशातल्या ठिकाणी बांबू किती पिकतो हे मला माहिती नाही, पण इथे खारा बांबू आणि गोडा बांबू असे भेद आहेत. खारा बांबू जो आहे तो खाण्याकरता वापरतात. बांबूचे जे म्हणजे सुरुवातीचे जे कोंब निघतात, सुरुवातीचे जे काही तर त्याला वास्ता असं म्हणतात. आणि हा वास्ता कोंबडीच्या मटणामध्ये किंवा त्या मांसामध्ये शिजवून अतिशय चवीने खाल्ला जातो, म्हणजे तो त्याचा खाद्यपदार्थ बनतो. आणखीन पुढे त्याच जो काही त्याचा जे काही वास्ता जो आहे, म्हणजे त्याचं जे काही निघालेला पहिला कोंब आहे, त्याच्या चकत्या पाडल्या जातात आणि त्या चकत्यांना शिंद असं नाव आहे. आणि त्या शिंद भाजीमध्ये, कोणत्याही भाजीमध्ये, वालामध्ये, कोलंबीमध्ये टाकून खातात. म्हणजे बांबू हा केवळ यासाठी वापरतात नाही, तर तो त्यांच्या आहार संस्कृतीचा पण भाग बनतो. आणि मग पुढे त्या बांबूचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, मग बांबूला बुंदी असा शब्द आहे, किंवा चिंबाट असा शब्द आहे, किंवा रिपाट त्याच्यापासून केला जातो, किंवा खडे त्याच्या जर समजा काही तुकडे पाडून आणि अशा सरळ जर हे केल्या, काड्या केल्या, तर तो खडा शब्द. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे की सूप आहे, निखारी आहे, जंबेरी आहे, साठे आहे, कणगा आहे. म्हणजे एक विशिष्ट प्रदेश, त्या प्रदेशातली एक विशिष्ट वनस्पती जी माणसाच्या खूप उपयोगी आहे, आणि मग ती उपयोगी वनस्पती माणसाच्या संस्कृतीचा भाग बनते, आणि संस्कृतीचा भाग बनून त्याचा भाषेमध्ये खूप परिणाम, भाषेमध्ये ते आपल्याला दिसतं. आता पुढे बघा कसं होतं की प्लॅस्टिकचं आगमन झालेलं आहे. आणि प्लॅस्टिकच्या आगमनानं आत्ता असं झालेलं आहे की बांबूच्या टोपल्या असतील, किंवा बांबूच्या आणखीन सुपं असतील, बांबूपासून बनवणारी कणगी असतील, तर ही हळूहळू लोप पाहू लागलेले आहेत. आणि आता तिथे प्लॅस्टिक येतोय, कराटे देखील प्लॅस्टिकचे आलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना नावं नाही आहेत, लक्षात घ्या. म्हणजे त्यांना ते घमेलच असंच नाव आहे त्या प्लॅस्टिकला. पण इथं आता तो बांबू वनस्पती आपल्या एकूण जगण्यातून आपण दूर सरल्यामुळे ते शब्द देखील हळूहळू लोप पावलेले आहेत. आणखीन पुढे मला कृषी संस्कृतीवरचं एक उदाहरण मी नेहमी देतो की वेगवेगळे जे व्यवसाय आहेत, जी लघुक्षेत्र आहेत, त्या लघुक्षेत्रांची एक विशिष्ट संस्कृती आहे. म्हणजे जसा कृषी संस्कृती, पूर्ण भारतच एक कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. पण इकडे भात लावला जातो या परिसरामध्ये, आणि भाताचं रोप बनवण्याकरता राब तयार केला जातो. राब हा शब्द राबण्याशी काय संबंध आहे, म्हणजे याचाही अभ्यास होईल किंवा झालाही असेल. पण राब याचा अर्थ असा की एखाद्या शेतामध्ये शेण पसरायचं, शेण पसरून त्याच्यावर पालापाचोळा टाकायचा, आणि मग त्याला आग लावायची. आग लावत असताना ते शेणही पेटतं, तो पालापाचोळा पेटतो, आणि त्यातून ती जी काही जमीन आहे ती भाजत निघते. ती भाजून झाल्यानंतर मग त्याच्यावर नांगर फिरवायचा, हलकासा नांगर, आणि मग त्याच्यावर भात पेरायचं. आणि भात पेरल्यानंतर मग ते भात उगवतं, आणि मग ते भाताचं रोप जे आहे, ज्याला आवण असं शब्द आहे,
ते ते खणायचं म्हणजे उचलायचं आणि मग ते दुसऱ्या शेतात नेऊन लावायचं, अशी ती प्रक्रिया. पण राब या शब्दाला किती क्रियापद, तर जवळजवळ अभ्यास करताना असं लक्षात आलं की 16-17 क्रियापदं लावलेले आहेत आणि 16-17 क्रियापदातून वेगवेगळ्या बारीक 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 क्रिया त्याच्यातनं प्रक्रिया शेती प्रक्रियेतल्या त्या दिसतात. मी त्याची काही थोडीशी एक यादी जशी बनवलेली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो की राब भरणे, राब करणे म्हणजे मी राब करणार आहे किंवा मला राब करायचा आहे. राब भरायचा आहे म्हणजे त्याच्यात शेणही टाकायचं आहे, पालापाचोळा टाकायचा आहे. राब विरायचा आहे, राब विरणं म्हणजे शेण घ्यायचं आणि ते शेण जे आहे ते पसरणं, म्हणजे मी शेण आज विरलं. आता शेण विरल्यानंतर त्याच्यावर पालापाचोळा टाकल्यानंतर ते पेटतानाच भरकन पेटू नये म्हणून त्याच्यावर थोडीशी माती टाकली जाते, धूळ टाकली जाते. त्याला राब भारणं असं म्हणतात. म्हणजे राब करणे, राब भरणे, राब विरणे, राब भारणे, राब लावणे. म्हणजे ज्या दिवशी म्हणजे आता राब भरून झाला तर आज भात राब लावून या. राब लावून या म्हणजे काय, तर त्याला आग लावून या. तर आज मी राब लावला म्हणजे मी काय केलं, तर पेटवला, राब पेटवला. आता राब टाकणे हे परत बदलतं बघा. राब टाकणे म्हणजे असं की त्याच राबाच्या शेतामध्ये नांगर फिरवून भात पसरला की मग तिथे राब टाकणे असा शब्द आहे. म्हणजे राब एका अर्थानं ते त्या प्रक्रियेला पण राब असं म्हणतात आणि इथं देखील राब म्हणजे जे भात पेरलं जातं त्याला देखील राब टाकणं असं म्हणतात. नांगर लावला, राब उखळला. राबावर भात पेरलं की पेरल्यानंतर जर समजा ते चिमण्यांनी किंवा बाकीच्या पक्ष्यांनी वेचलं तर राब टिपला, म्हणजे माझा राब टिपला. नंतर अजून एक पाऊस आला किंवा नांगर मी जर खोल फिरवला तर तो राब गाडला असं म्हणतात. नंतर पाऊस खूप आला तर राब गोलाटला म्हणजे असं की राब भाताचे दाणे बरोबर असतात पण पाऊस पडल्यानंतर त्याचे पुंजके होतात आणि मग तो शेतकरी चिंतेत पडतो, तर ते म्हणतात की राब गोलाटला. आता राब लागणे असा शब्द आहे. लागणे म्हणजे असं की मी भात पेरल्यानंतर ते जमिनीशी इतकं ते लागलं छानपैकी आणि सगळीकडे समान असं भात पिकलं तर ते असं म्हणतात की माझा राब छान लागला. आता आणखीन एक असं की राबामध्ये गवत आलं तर राब बेनला. राबामधलं जे भात आहे ते जर समजा खूप त्याची मुळं धरली तर ती मुळं राब मुलाटला असं म्हणतात. आणि जर समजा त्याच्यात ढोरं शिरली तर राब तुडवला. जर समजा मला आता ते जे पीक आहे किंवा सॉरी ते आपण असं म्हणूया की ते भात नकोय मला, ती आवण नकोय, ती रोपं नकोय, तर त्याच्यावर नांगर फिरवला तर ते राब मी मोडला. नंतर पाऊस आला नाही, पाणी व्यवस्थित लागलं नाही, राब करपला. कधी कधी कसं असतं की या शेतकऱ्याकडे त्याचा राब व्यवस्थित झालेला नसतो, त्याच्याकडे अतिरिक्त असतो, मग तो त्याला दिला जातो, मग मी राब दिला. आणखीन एक शब्दप्रयोग मला फार आवडतो की ते राबाच्या भाताच्या ज्या काही काड्या आहेत त्या म्हणजे उचलताना, त्या खणताना, आपल्या इकडे खणणे असा शब्द आहे, तर ते उचकताना अतिशय भरभर समजा ते येऊ लागलं तर म्हणतात की राब हातावर येतोय. तर राब हातावर येतोय आणि अशा पद्धतीने एक राब हा शब्द, एक नाम, आणि त्याला जवळजवळ 17-18 क्रियापदं लागलेली आहेत. म्हणजे जेवढ्या एखाद्या व्यवसायामध्ये प्रक्रिया जास्त तेवढं त्याचं भाषिक सर्जन जास्त, भाषिक संपत्ती, भाषिक भांडार जास्त. आणि ह्या प्रक्रिया जेव्हा लोप पावतील तेव्हा समजा राब बनवायचं जर समजा कोणी सोडून दिलं तर एका भाषेतली एका नामाच्या संदर्भातली जवळजवळ 17 ते 18 विशेषणं आणि नाम आणि त्याच्यासोबतची जी क्रियापदं जी आहेत ती लोप पावतील. तर अशा पद्धतीने हे कृषी संस्कृतीतलं मला नेहमी एक उदाहरण आवडतं. मला भाषा विज्ञान शिकवत असताना ते टुंड्रा प्रदेशामध्ये किंवा एस्किमो लोकांच्या इथे बर्फाला काहीतरी भरपूर नावं आहेत. तर मला असं वाटतं की आपल्या समाज जीवनामध्ये अशा कितीतरी वस्तू आहेत की त्यांचे बारीक असे सूक्ष्म भेद करून ते शब्द वापरलेत आणि ती ही उदाहरणं कधीतरी अभ्यासामध्ये आली पाहिजेत असं मला वाटतं. आता प्रदेशांच्या जोडीला खाद्यपदार्थांची मुबलकता जी असते किंवा खाद्यपदार्थांची उणीव जी असते ती उणीव देखील संस्कृती दर्शवते किंवा भाषा दर्शवते. सुमन बेलवलकर ह्या ज्या त्या अभ्यासकांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की
गुजरातमध्ये दूध दुभत्यांचं प्रमाण जास्त. आणि त्यांनी म्हटलं की एका बडबड गीतामध्ये त्यांची जी मांजर आहे ती मांजर घी तो चपचप चाटी जाय असं म्हटलं त्यांनी. घी तो चपचप चाटी जाय म्हणजे त्यांची मांजर जी आहे ती तूप चटचट चाटते. तर आपल्याकडे इकडे मुळात म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला आठवतंय की आमच्या घरी 50 पैशाचं दूध मिळायचं किंवा आणलं जायचं किंवा 1 रुपयाचं दूध. आणि मग ते 1 रुपयाचं दूध जे आहे ते सकाळी वापरायचं, नंतर संध्याकाळी देखील वापरायचं. तर दुधाची मुबलकता नाही आहे गुजरातमध्ये. हा दुधाचा मुबलकता असल्यामुळे त्यांच्या त्या बडबड गीतावर त्या प्रदेशाचा परिणाम, त्या खाद्यपदार्थाचा परिणाम दिसतोय. किंवा आणखीन दूध ना मेह वरसावेसे, दुधाचा पाऊस पडतोय. किंवा पाचो उंगलिया घी में, आपल्याकडे मला वाटतं फार फार तोंडात साखर पडू शकते पण आपल्या म्हणजे 5 बोटं आपली म्हणजे तुपामध्ये पडतायत तर असं काही ते दिसणार नाही. म्हणजे या खाद्यपदार्थ हा संस्कृतीचा भाग असतो आणि त्या संस्कृतीचा भाग असल्यामुळे भाषेतून देखील ते आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा मी भाताकडे येतोय आणि या परिसरामध्ये भात पिकवला जातो. तर भाताशी संबंधित खूप सारे पदार्थ इथे आहेत. आणि मग ते कनेरी असेल, रोली असेल, रोली, थालकुली, सोनं किंवा पोवं, पोतवली, थालकुली असे खूप सारे शब्द आहेत. आंबील देखील आता इथे शिजवली जात नाही पण पूर्वी आंबील खायची. मला वाटतं आंबील ही बाकी ठिकाणी देखील खाल्ली जात असेल. तर भात चिकट झाला तर वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये, जाती समूहांमध्ये त्या चिकट भाताला वेगवेगळे शब्द इथे दिसत आहेत. म्हणजे कोणीतरी असं म्हणाल की भात आज पेचको झालाय किंवा निस्कटलाय किंवा रिब्बट झालाय किंवा मऊ झालाय किंवा गिला झालाय. तर असे असंख्य शब्द त्या चिकट भाताला देखील दिसतात. आणखीन लोकगीतांचा संदर्भ संस्कृती अनुषंगानं किंवा कसं दिसतं तर इथं एक मी लोकगीत ऐकलं जे आमच्या समाजातलं होतं आणि ते असं होतं की पाली पोशेरी नाक्यावरी ग, खुटल गावाला दारूची पली ग. पाली पोशेरी नाक्यावरी ग आणि खुटल गावाला दारूची पली ग असं ते होतं. तर ते मग मी दारूची पली याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर मग विचारलं दोघा तिघांना की अरे दारूची पली म्हणजे काय. तर मग जुन्या काळामध्ये म्हणजे एखाद्या लोकगीतांमध्ये आपण शिरलो तर आपल्याला मागचा इतिहास कसा कळतो की जुन्या काळी दारू विकण्याच्या अशा पली असायच्या. पली म्हणजे ते दारूचं दुकान. आणि मग लाकडांच्या पिंपांमधनं ती दारू वगैरे आणली जायची आणि ती सणासमारंभांना वगैरे ती दिली जायची. सणासमारंभांचं कशाला मी तुम्हाला सांगतो की दारू हा किती सणासमारंभांमध्ये वापरला जातो. तर जुन्या काळामध्ये लग्न ठरत असताना एखादी मुलगी मुलाला दिली किंवा मुलीला मुलगा दिला, सोयरीक जुळली तर ते म्हणतात की याची दारू पिली, हिची दारू पिली, हिची दारू पिली किंवा याची दारू पिली याचा अर्थ असा की याचं लग्न जुळलं. म्हणजे मुळात लग्न जुळण्याची सुरुवातच त्या दारूपासून वगैरे होती. त्यामुळे ह्या वाक्यप्रयोगातनं देखील आपल्याला त्या वस्तूचं स्थान दिसतं, भाषेतून स्थान दिसतं आणि मग आपण भाषेतनं संस्कृतीपर्यंत जातो. या परिसरामध्ये खाजणं आहेत म्हणजे नदीकिनारी अशा जागा आहेत की ज्या जागांमध्ये नदीचं पाणी शिरतं आणि नदीचं पाणी शिरून तिथं ते एक विशिष्ट खार भाग तयार होतो. मग काही वेळेला नदीच्या किनारी राहणारी जी लोक जे आहेत ती लोक तिथं भातशेती लावतात आणि भातशेती लावून मग ते खारं पाणी आलं तर त्या भातशेतीवर परिणाम होतो. मग त्या खाडी भागाच्या सभोवताली किंवा जी काय जागा असते त्या जागेभोवती एक मोठाले बांध बांधतात आणि त्या बांधांतून मग ते पाणी येऊ देत नाहीत. मग इथली भातशेती जी आहे ती व्यवस्थित राहते. आता त्यामुळे साहजिकच बाकी ठिकाणी समुद्र नाहीये, खाजणं नाहीये. त्यामुळे खाजणांचा आणि समुद्राचा संदर्भ हा त्या लोकगीतांमध्ये येणार नाही. पण एक लोकगीत इथे मला जे मिळालं ते खाजन बुंदून बांधले खारी, जुई बेटावर बांधले खारी. खांजन बुंदून बांधले खारी, जुई बेटावर बांधले खारी, डोंगरा हारक्या बंधाऱ्यांनी रिंगण घातलंय ग नागावानी. आता ते भातशेतीमध्ये पाणी येऊ नये म्हणून त्यांनी जो बंधारा बांधलाय तर त्याला त्यांनी उपमा दिली की डोंगरावानी.
आणि ते बेट आहे जुई नावाचं बेट, आणि त्या जुई नावाच्या बेटामध्ये लोक भातशेती करतात. मग मग ते पाणी येऊ नये म्हणून त्याने बंधारा बांधलाय, तो डोंगरावानी म्हणजे उंच बांधलेला आहे. आणि कसा बांधलाय तर तो नागा म्हणजे वर्तुळाकार नागमोडी बांधलाय असा. तर अशा पद्धतीचे सर्जनही तिथं दिसतं, तिथं प्रदेशही दिसतं, तिथं कृषी संस्कृती दिसते. कृषी संस्कृतीला म्हणजे अडचणी आणणाऱ्या गोष्टी देखील तिथं दिसतात. आता आणखीन एक लोकगीत थोडंसं पालघरच्या किनारपट्टीपासून जरा आतमध्ये गेलं, जव्हारकडे किंवा विक्रमगडकडे थोडंसं आतमध्ये, तर साहजिकच माझ्या ह्या बोलण्यामधले इथलेच संदर्भ येतील. कारण मी म्हटलं तुम्हाला की माझं जे काही टिपणं असतील ती प्राथमिक स्वरूपाची असतील. एका लोकगीतामध्ये ती स्त्री असं म्हणते की चल धन्या तुरी या मालबेनू, चल धन्या तुरी या मालबेनू, कशी धन्या मी एकटी बेनू, ठेवावा नोकर चाकर त्याला मी देन भाकर. तुरीचा माळ, इथे शेतांना वेगवेगळे नाव आहेत. तर तो म्हणतो की तुरीचा माळ बेनू चल वगैरे 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 असं ते म्हटलं जातं. तर ती असं म्हणते की मी एकटी कशी बेनू, म्हणजे ती सांगते बरं का. म्हणजे मला हे फार आवडलं की निदान विरोध तरी ती दर्शवते की मी एकटी कशी बेनणार. आणि ती म्हणते की नोकर चाकर ठेव तुरीचा माल बेनण्यासाठी, वाटल्यास मी त्याला भाकर देईन. तर ती मानवतावादी दृष्टिकोनातली स्त्री देखील तिथे दिसते की त्या नुसते तो नोकर चाकर ठेवतो, तो त्याला पैसे दे असं म्हणत नाही, तर त्याला पैसे देण्याच्या ऐवजी मी काय करेन तर भाकर देखील देईन असं ती म्हणते. नंतर आणखीन प्रदेशाच्या संदर्भातलं एक गाणं मी लोकगीत ऐकलं होतं की डोंगरावरून उतरला जोगाई बुवा, आया मी जाताव त्याच्या संगतीला. हे विक्रमगड नावाचा जो तालुका आहे तिथलं हे लोकगीत आहे. डोंगरावरून उतरला जोगाई बुवा, आया मी जाताव त्याचे संगतीला. आई विचारते खाया काय नेशी आणि नेसाया काय नेशी, खायला तू काय नेशील आणि नेसायला काय नेशील. तर त्यांना जे उत्तर दिलं ते म्हणते खायन वडाची 2 फला, नेसन चव्याची 2 पाना. आता चवा हा काय आहे तर चवा ही एक रानकेळ आहे, आणि त्या रानकेळीचं जे पान जे आहे तर ते पान मी नेसेन आणि वडाची 2 फळं खाईन असं तो म्हणतो. तर तो चवा जो आहे तो चवा किनारपट्टीला सापडत नाही, तो सापडतो पालघर जिल्ह्याच्या जंगलपट्टीला. त्यामुळे जंगलपट्टीमध्ये तो चवा आहे, तो चवा त्यांच्या लोकगीतांमध्ये तुम्हाला दिसतोय. आता आणखीन एक संस्कृतीच्या संदर्भात मला एक निरीक्षण नोंदायचे की संस्कृती काही गोष्टींना बंदी असते, त्याला भाषा बंदी बंदी असं म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये सोशल टॅबूज असं म्हणतात. मग सोशल टॅबूज जसे आहेत तसे लिंग्विस्टिक टॅबूज देखील आहेत. म्हणजे त्यालाच भाषाबंदी असं म्हणतात किंवा शोभन भाषिकत्व म्हणतात. म्हणजे असं करायचं नाही हे असं जेव्हा सांगितलं जातं त्याच्याच जोडीला असं बोलायचं नाही असं देखील सांगितलं जातं. मग असं बोलायचं नाही असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पर्यायी शब्दांचा वापर केला जातो. पर्यायी शब्दांचा वापर केला जातो म्हणजे कसा तर मृत्यूच्या संदर्भातच तुम्ही बघा ना की तो मेला असं तर सरळ सांगत नाही. इकडचा जे आदिवासी काही बांधव आहेत तर त्या आदिवासी बांधवांच्या याच्यामध्ये टाकला असा शब्द आहे. म्हणजे हरी टाकला किंवा आणखीन कोणी समजा पांडू टाकला म्हणजे पांडू गेला मेला किंवा तो मृत पावला. तर अशा किंवा ती सीता टाकली किंवा आणखीन बेमटी टाकली किंवा काकडी टाकली ही नावं आहेत बरं का. तर अशा पद्धतीचं ते टाकला असा शब्द वापरतात, तर सरळ मृत्यू असा म्हणजे मरण असा शब्द वापरत नाहीत. किंवा आणखीन एक मला असं लक्षात आलं की अन्नपदार्थांच्या बाबतीमध्ये की इकडे मासळी खूप आहे, ओली मच्छी इथे भरपूर मिळते या किनारपट्ट्याला. तर ती जर खराब झाली असेल तर ती खराब आहे असं म्हणत नाहीये, ते म्हणतात ही मच्छी झालेली आहे असं म्हणत असताना त्यातला जो खराब शब्द जो आहे तो खराब शब्द काढून टाकला आणि ही मच्छी झालेली आहे. तू मला काल झालेली मच्छी दिली होती, मच्छी घ्यायला जातोस पण झालेली मच्छी घेऊन येऊ नकोस. झालेली म्हणजे काय तर खराब झालेली. कदाचित अन्नाबद्दलचा जो एक पवित्र भाव आहे तर त्या अन्नाला खराब म्हणायचं नाही, बरे ते खराब झालेले असेल. तर हे पण तिथं दिसतंय की तो शब्द जो आहे तो नाकारायचा आणि सरळचं म्हणायचं की मच्छी झालेली आहे किंवा झालेली मच्छी मला तू देऊ नकोस किंवा काल मी मच्छी घेऊन गेलो होतो पण ती झालेली होते. मासिक पाळीच्या संदर्भात देखील म्हणजे कावळा शिवणे हा शब्द मी जेव्हा अभ्यासक्रमात आलो तेव्हा माहिती होता,
पण इकडच्या काही परिसरांमध्ये अंबाडी नावाची वनस्पती खाल्ली जाते, पिकवली जाते आणि ती भाज्यांमध्ये असते आणि ती लाल असते. तर एखाद्या माझ्या भगिनीला जर समजा पाळी आली असेल, मासिक पाळी असेल, तर त्यांच्या संवादामध्ये पाळी असा स्पष्ट उच्चार नाही येतात तिथं, अंबाडी खाल्ले असा शब्द येतो. म्हणजे बघा ना की त्या वनस्पतीचा रंग आणि मासिक पाळीच्या संदर्भात जे काही साधर्म्य साधून तिथे तो शब्द वापरलेला आहे. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो की पुन्हा मी दारू बनवणे या प्रक्रियेकडेच येतो. तर दारू बनवताना देखील अर्थात हे कुठेही आपण म्हणजे मी सांगेन की आहेत स्त्रिया की ज्या दारू बनवतात आणि आपलं घर खर्च चालवतात. असे बरेचसे मी विद्यार्थी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये पाहिले की त्यांची आई दारू बनवते आणि दारू बनवून मग ते काय जे पैसे येतील ते प्रवास खर्चाला ह्या मुलाला देते आणि मग तो मुलगा शिकतोय. अशाही काही आया मी पाहिल्या. तर तिथं दारू बनवत असताना एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलताना ती असं म्हणते की चुलीवर दारू ठेवले असं नाही म्हणत ती, ते म्हणते देव ठेवलाय. आता देव ठेवलाय बघा की देव ही किती पवित्र संकल्पना आहे म्हणजे अनेकांच्या दृष्टिकोनातून. तर ते त्या दारूच्या मडक्याला म्हणजे दारू जी काही चुलीवर ठेवली जाते त्याला असं म्हणतात ते देव ठेवलाय. आता हे देव आणि शब्द म्हणजे कोणालाही ते कळणार नाही, पर्यायी शब्दाचा त्याने वापर केला. म्हणजे दारू ही सामाजिकदृष्ट्या वाईट गोष्ट आहे, निषिद्ध गोष्ट आहे, ती पिणंही वाईट आहे. पण ती बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया असं सांगत असताना ते म्हटलं देव ठेवलाय असं त्याने म्हटलं. किंवा मी असाही एक अभ्यास व्हायला काही हरकत नाही की दारू प्याल्यानंतर माणसाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावागावांमध्ये प्रांतांमध्ये काय म्हटलं जातं. तर तो पण एक अभ्यास मी सुरू केला आणि त्याच्यातनं फार फार गमतीशीर काही गोष्टी आल्या. म्हणजे इकडे एक भंडारी समाज आहे, तर त्या भंडारी समाजामध्ये ते म्हटलं की दारू पिलेला माणूस होता की याच्या बाभळ्या बुडल्यात, बाभूळ जी असते ती बुडली, पाण्याखाली गेली याची. किंवा आणखीन एक मी एक वाक्प्रयोग आला की चंद्राला घेरा आलाय. चंद्राला घेरा आलाय म्हणजे काय, तर चंद्र अंधुक झालाय. किंवा आणखीन पुढे मी एका ठिकाणी समुद्रकिनारी ते एक कळलं की याही होडी लोटले. होडी लोटले म्हणजे याची होडी पाण्यात गेली आहे असं अर्थाने. किंवा आणखीन एका ठिकाणी आदिवासी भाषांमध्ये, वारली भाषेमध्ये की दोन वाटा चालतंय म्हणजे हा दारू प्यायला आणि दोन्हीकडे चालतंय. बाकी म्हणजे टाईट झालाय, गाडी गिअरमध्ये आहे, गाडी उलाल झाली आहे, असे शब्दप्रयोग तुम्हाला आढळतात. पण ते संस्कृती किंवा जे काही समूह आहेत त्या समूहागणिक हे वेगवेगळे शब्दप्रयोग आपल्याला दिसतात. आणखीन संस्कृतीमध्ये संस्कृती आणि भाषेचा संदर्भ बघताना मला एक नोंदवायचं आहे की काही भाषा ज्या आहेत म्हणजे ही जी काही भाषा तुम्ही वापरताय म्हणजे तुमचे प्रमाण वापरताय, तुमची बोलीभाषा वापरताय, याच्या जोडीला आणखीन काही बोलीभाषा पण बोलीभाषा असताना मला माफ करा की काही भाषा निर्माण केलेल्या आहेत आणि त्या भाषांमध्ये काही स्त्रिया बोलतात. तर त्याही भाषांचा मी एकदा अभ्यास केला होता आणि त्या मला एक 5-6 भाषा मिळाल्या. त्याचे काही मी नमुने तुम्हाला सांगेन की स्मची भाषा, स्मची. तर ही स्मची भाषा कशी, तर घसमरातली कास्मामा आसमानळी अस्मतात. आता स्त्रिया त्यांना ही भाषा किंवा ही बोलण्याची संधी नाही आहे, मग त्या 2 स्त्रियांना ते बोलायचं आहे, आई आणि मुलीला बोलायचं आहे. आई आणि मुली मला असं वाटतं की ह्या भाषा जास्त बोलतात. तर मग कोणतं तरी एखादं जास्तीचा शब्द कुठल्या तरी अक्षर तिथं ते टाकायचं आणि मग तशी म्हणजे इस्मची भाषा आहे. घसमरातली कास्माम आसमानळी अस्मतात म्हणजे घरातली कामं आंधळी असतात हे सांगण्याकरता ती स्मचा वापर करते. किंवा आणखीन एक भाषा शोधली तर मला ती रफची भाषा पण सापडली. तर तिथे पण म्हणजे आरफाजच कारफापणी गेरफेतली, चारफार खारफासर कारफापून ठेरफेवली. इथे रफची भाषा आहे म्हणजे आजच कापणी घेतली आहे आणि कापणी म्हणजे भात कापणी आणि आता आज 4 खासरं कापलीत. एक टंगची भाषा पण मला मिळाली. ती टंगची भाषा तर अशी फोडणीला म्हणजे फोडणी दिल्यासारखीच. मग ती भाषा कशी आहे, कोणतंत्याही डांडफाळीला फोंटोंडणी चांटांगली लांटगली तंटर खांटगला
म्हणतेजा येणते. आता इथे कोणत्याही डाळीला चांगली फोडणी लागली तर ती डाळ खायला मजा येते. इथे वरणाला डाळ असा शब्द आहे. तर अशा पद्धतीने रफची भाषा, नंतर स्मची भाषा, नंतर टंगची भाषा ह्या कुठेच दिसत नाही आहेत, ह्या कुठे कागदावर नाही आहेत, ह्या कुठेही अभ्यासक्रमात नाही आहेत. पण अशा भाषा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये अगदी तळाशी त्या बोलल्या जात आहेत. तर त्या भाषांचा देखील नोंदणी मी केलेली आहे. तर ती गरज का आहे, तर कदाचित ही जी काही बोलीभाषा बोलतायत, मला असं वाटतं की खाजगीत बोलायचं आहे, ती इतरांना कळू नये. आणि इतरांना कळू नये म्हणून त्या दोघांमध्ये तिघांमध्ये झालेला तो करार आहे आणि त्या करारानुसार त्या पद्धतीने भाषा त्या बोलल्या जातात. तर अशा पद्धतीने भाषाबंदी, सांस्कृतिक बंदी जी आहे ती भाषेला पर्याय देते आणि मग प्रतिकात्मक पद्धतीने तुम्ही बोलायला लागता आणि मग भाषिक सर्जन घडतं, नवे शब्द घडतात. पुढे मला थोडंसं आता समारोपाकडे किंवा पुढे जायचं आहे की हळूहळू माध्यमांचा शिरकाव, म्हणजे माध्यम आणि संस्कृती हा काय भाग आहे. तर एकतर माध्यमांमधून, चित्रपटांमधून आपल्याला संस्कृती दिसते, पण माध्यमांमधली किंवा मालिकांमधल्या, चित्रपटांमधल्या ज्या काही संस्कृती ज्या आहेत त्या संस्कृतींचा शिरकाव हळूहळू लोकांमध्ये येतोय असं दिसतंय. म्हणजे नवरा नवरीने नाचायचं किंवा मग सासू सासऱ्यांना देखील त्याला कपल डान्स असं वगैरे म्हणतात. तर ते हळूहळू, किंवा आता नवरा आला तर नवरा आल्यानंतर मग या बाजूला स्त्रिया, त्या बाजूला स्त्रिया नाचणार, चित्रपटातली गाणी असणार. हे होत असताना काय होतंय की हे व्हायला काही हरकत नाही, कारण माणूस शेवटी इकडून तिकडून आनंद शोधण्याचाच प्रयत्न करतो, जिथून मिळून तिथे. इथं एक असं लक्षात येते आपल्याला की मग लोकगीतं कुठे गेली. लग्नविधी होत असताना ज्या जुन्या जाणत्या स्त्रिया होत्या, त्या ज्या काही गाणी वगैरे गायच्या, मग त्या गाणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्यांनाही कुठेतरी आपण बोलवलं पाहिजे आणि त्यांनाही ती संधी दिली पाहिजे ती विधी होत असताना. आता असं होतंय की डीजेचा आवाज, म्हणजे डीजे आता बंद झाला, पण तो जो काही बँजो त्याचा आवाज इतका असतो की त्या आवाजात ते लोकगीतं विरून जातात आणि मग एक विधी करायच्या म्हणून त्याचा आवाजही खूप छोटा असतो, ते कोणी ऐकत नाहीत. त्या जुन्या जाणत्या स्त्रिया 2-3 येतात आणि त्या गातात आणि त्या निघून जातात. काही सुचिन्ह पण मला ह्या लग्नविधींच्या संदर्भात दिसले की आमच्याकडे एक वाडवळ समाज आहे आणि त्यातल्या एका मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याच्या वडिलांनी ती लग्नपत्रिकाच बोलीभाषेत लिहिली. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे की जर समजा प्रत्येक बोलकांनी, मी बोलक असा शब्द वापरला आम्ही त्या संशोधन करत असताना, तर बोलकांनी आपली लग्नपत्रिका जर समजा, ज्यांची लग्न झालेली नाहीत त्यांनी अर्थात, तर लग्नपत्रिका जर समजा बोलीभाषांमध्ये जर समजा लिहिली तर किती मौजेचा भाग असेल तो. म्हणजे ह्या सगळ्या प्रमाण मराठी जी आहे ती प्रमाण मराठी थोडीशी बाजूला ठेवून बोलीभाषांमधल्या जर समजा पत्रिका लिहिल्या तर ते देखील आनंददायी असेल. तर ते हळूहळू काही जण प्रयत्न केला पाहिजेत. आता अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेन की काय व्हायला हवंय. अर्थात मी फार काय अभ्यास केलेला आहे किंवा मी फार संशोधन केलेलं असं नाहीये, तरी पण मला असं वाटतं की सूक्ष्म स्तरावरचे अभ्यास झाले पाहिजेत. छोटी छोटी गोष्ट घेऊन अभ्यास झाले पाहिजेत. म्हणजे नुसती विशेषणांचाच अभ्यास किंवा एक म्हण महाराष्ट्रभर कशी फिरते किंवा आणखीन छोट्या स्तरावरचे अभ्यास. म्हणजे समजा लुगड्यांची वर्णनं आहेत, तर मग ती महाराष्ट्रभर जी काही लुगड्यांची वर्णनं जी आहेत, म्हणजे आमच्याकडे आदिवासी बांधवांपैकी एक स्त्री असं म्हणते की पिंजारा रंगाचा लुगडा घेणेंजोस. आता पिंजारा हा रंग जो आहे तो पिवळा रंग, त्यांना पिंजारा रंग. तर आता हा सापेल नको आणू, तर सापेल नको आणू म्हणजे काही छापलेलं आणू नको. तर हा देखील अभ्यास, असे छोटे छोटे अभ्यास व्हायला हवेत. आणखीन असं की संस्कृतीपासून दूर राहिलेले ज्या गोष्टी आहेत, ज्या दूर ठेवलेल्या गोष्टी आहेत, तर त्या अभ्यास क्षेत्रामध्ये आल्या पाहिजेत. आणखीन असं की जे लोक संस्कृतीचे उपासक आहेत, उपासक म्हणजे ज्या काही स्त्रिया आहेत, ज्या काही पुरुष आहेत, तर त्यांची कुठेतरी नोंद घेतली पाहिजे. ही कामं महाविद्यालयीन स्तरावर झाली असेल तर उत्तम. त्याचं शासनाला कुठेतरी हे सांगितलं पाहिजे की
नाही नाही बाबा की अशी एक व्यक्ती आहे आणि आतापर्यंत तिने इतकी लोकगीतं गायलेली आहेत, तर तिचा कुठेतरी एक सरकार दप्तरी नोंद असली पाहिजे, तिला तिची आर्थिक आबाळ होऊ नये वगैरे याचा देखील विचार केला पाहिजे. त्याचं लोक लोक म्हणजे कलावंत म्हणून कुठेतरी त्याची नोंद झाली पाहिजे, कारण त्या लोकांनी खऱ्या अर्थानं भाषा ती टिकवलेली आहे, ते सर्जन टिकवलेलं आहे, ते सर्जन पुढे आणलेलं आहे. माझीच एक आत्या होती, तिचं नाव होतं मंगूबाई कुडू आणि छान आवाज होता तिचा, छान गाणी गायची. ते वसायचा नाक्यावर बत्ती बत्ती काय जल नाही काय ग भीमा, किंवा कले वडाला विला कोणी मारलाय ग, अशा पद्धतीने ते गाणी गायची. माझा काही आवाज व्यवस्थित नाही आहे, पण ती उत्तम गायची. पण तिनं ती गाणी बोलली आणि ती निघून गेली म्हणजे झालं, संपलं. पुढे तिची नोंद नाही, पुढे काही नाही. हां, तर अशा पद्धतीच्या नोंदी झाल्यात. नाहीतर हे हातातनं आपलं सुटून जातील म्हणजे अशी लोक जे आहेत ती काळाच्या पडद्याला जातील आणि आपण मग हातावर हात धरून बसू. तर ते आपण नोंदी केल्या पाहिजेत. आणखीन असं की संशोधकांच्या भाषा आणि संस्कृतीच्या संदर्भातले जो संशोधक आहेत त्यांचा सन्मान कसा वाढेल, त्यांना आर्थिक तरतूद कशी मिळेल, असाही काहीतरी प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणखीन एक मुद्दा मी म्हणेन की सांस्कृतिक सकसाचे पुनर्रचन. सांस्कृतिक सकसाचे पुनर्रचन याचा अर्थ असा की संस्कृतीतले जे जे काही सकस आहे त्याचं पुनर्रचन आपल्याला करता येणार नाही का. म्हणजे दिवाळीच्या पहाटे आमच्याकडे एक माणूस यायचा आणि तो म्हणायचा येऱ्या वेऱ्या दिवल कोड्या. ते म्हणायचं की उंदरा मांजरांची धार पडो, खैन जाव खोकला जाव, असं ते म्हणायचं, खैन जाव खोकला जाव. आजच्या कोरोनाच्या काळामध्ये त्या माणसाची जी काही प्रार्थना जी आहे ती प्रार्थना मला खूप खूप बरी वाटते. आणि ती सकल जगासाठी केलेली प्रार्थना असेल की लोकांचे ताप जावोत, खोकले जावोत, उंदरा मांजरांची धार पडो. म्हणजे इतकं पीक येऊ दे की त्याच्यावर उंदरं असू दे, इतकी उंदरं होऊ दे की त्याच्यावर मांजरं पण जगू दे. म्हणजे सगळ्यांचा विचार. तर हे जे काही म्हणणं जे आहे भाषिक, ती जी काही रचना जी आहे त्याचं पुनर्रचन काय करता येईल का, असा देखील विचार मला. आणखीन एक असं म्हणत की आपल्या बोलीभाषांमध्ये काही गाणी आपल्याला पुन्हा लिहिता येतील का, बोलीभाषेच्या शब्द तसेच्या तसे ठेवून, किंवा काही उखाणे करता येतील का, काही म्हणी निर्माण करता येतील का, असं देखील. म्हणजे जे जे सकस आहे त्याचं पुनर्रचन करणं गरजेचं आहे. आता आणखीन असं की काही साहित्यिक तसा प्रयत्न करतात, बोलीभाषांमध्ये लिहितात, संस्कृतीला पुढे आणतात. मी एका माझ्या मित्राचा उल्लेख करेन की प्रसाद कुमठेकर यांनी जी काही 2 कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्या पूर्ण उदगीरचा परिसर जो आहे तो भाषेमध्ये त्या कादंबऱ्यांमध्ये आणलेला आहे. मग तिथली जी विशेषणं जी आहेत ती विशेषणं सगळी म्हणजे टिर्राट, बुर्राट, धम्ममध्या, असे कितीतरी, म्हणजे मला आता जास्त आठवत नाहीत. तर ते जसंच्या तसं त्यांना ते बोलीभाषेत आणलेलं आहे. प्रमाण भाषेचा आग्रह होता, त्यांनी कादंबऱ्या त्या प्रमाण भाषेत लिहाव्या, पण त्याने त्या दोन्ही बोलीभाषेत लिहिल्या. किंवा फेलिक्स डिसूजा नावाचा जो मित्र आहे तर त्याने त्याचा जो कविता संग्रह आहे तर त्या कविता संग्रहाच्या शेवटाला वर्णुका नावाचा एक भाग आहे. तर माणसं जी रडतात तर रडताना ज्या रडणं आहे त्यालाच वर्णुका म्हणतात. तर त्या वर्णुकांना त्याने कवितेचं भाग आहे. तर मला असं वाटतं की हे सांस्कृतिक संचिताचं पुनर्रचना आहे, तर ते पुनर्रचनाकडे आपण देखील गेलं पाहिजे असं मला प्रांजळपणे वाटतं. आणखीन एक जो मुद्दा आहे तो मी इथे विशेष करेन की नव्या पिढीला, म्हणजे ही नवी पिढी जी आहे जी शहरांकडे राहते असं मी म्हणेन, ग्रामीण भागात राहते असं नाही, तर या पिढीला संस्कृतीकडे हळूहळू नेणं किंवा सांस्कृतिक ज्या प्रक्रिया आहेत त्यांच्यापर्यंत नेणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रक्रिया असं नव्हे, पण नाहीतर काय होतं की ते त्यापासून दूर राहतात. मी परवाचा एक माझा किस्सा सांगतो की मी माझ्या मुलाला सांगितलं की स्वयंपाकघरातनं, अर्थात आता फ्लॅट संस्कृतीमध्ये ते स्वयंपाकघर नाही तर ते किचन झालं, तर त्याला मी म्हटलं की हात घेऊन ये. तर हात घेऊन ये असं म्हटल्यानंतर तो जरा बुचकळ्यात पडला की बाबा हात घेऊन ये म्हणजे नक्की काय. तर हात हा आमच्याकडे असा एक चमचा की ज्या चमचानं भात वाढलं जातं, म्हणजे भातासाठीच तो वापरतात. मग माझ्या लक्षात आलं की ह्याला स्वयंपाकघरात नेलं पाहिजे. मग स्वयंपाकघरात नेऊन त्याला हळूहळू, याला टोपशी म्हणतात, याला वाटी म्हणतात, याला चमचा म्हणतात, याला कळथा म्हणतात, याला परात असं म्हणतात, याला परात थाळा असं म्हणतात.
हे मोठं टोक, हे छोटं टोक, अशा कितीतरी, किंवा त्याला ती एक कातणी जुन्या काळामध्ये शंकरपाळ्या करण्याकरता ती अशी तिरप्या तिरप्या अशा रेषा पाडत जाणारी, कापणारी एक असं चमच्याच्या मागे एक चकती असायची, तर ती कातणी असते हेही त्याला मी सांगितलं आणि ती वापरली जाते. तर तेवढे शब्द त्याला कळले, शब्द कळले म्हणजे त्या शब्दांपर्यंत तो तिथं गेला. तर मला हे म्हणायचं की या नव्या पिढीला आपण शब्दांपर्यंत नेलं पाहिजे. आणि मग परकीय भाषा म्हणजे सुंदर भाषा, चांगली भाषा, उगीच त्यांच्याप्रमाणे अशा पद्धतीचं वातावरण आपण निर्माण करता कामा नये. जसं काही घरांमध्ये मी थोडंसं निरीक्षण केलं की इंग्रजी शब्द आया वापरतात. म्हणजे टिफिन नाही का खाल्लास, टीचरला तू सांग, किंवा जा जा हँडवॉश कर, जा जा हँडवॉश कर, ईट लवकर ईट, किंवा डिनर संपव, लंच संपव. तर हे शब्द, या शब्दांची आक्रमणं जी आहेत ती थोडीशी शहराकडे सरकलेली जी काही आमच्यासारखी काही मंडळी आहे, तर त्यांच्या मुलांना यापासून दूर ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणखीन मध्ये असं की बडबड गीतं जी आहेत, ती बडबड गीतं ही मुळात एक तर इंग्रजी आहेत आणि मराठी, प्रमाण मराठी आहे. तर आपल्या याच्यामध्ये आपल्या बडबड गीतांचा वापर करता येणार नाही का? म्हणजे आता ते सागर गुठे खेळत असताना अख्खय, दुर्खय, तिरखय, चौखय, पाचखय, किंवा विटी दांडू खेळत असताना आबक, दुबक, तिबक, अशा पद्धतीचे जे शब्द जे आहेत ते शब्द वापरले जातात. तर ते कुठेतरी या बडबड गीतांमध्ये, आजच मी एक फेसबुकवर एक गाणं ऐकलं एका लहान मुलीचं, तर ती चट चट चटणी अशा पद्धतीचं ते गाणं, मला ते आवडलं. ठेचा शब्द तिच्या त्या बोलीमध्ये सापडला. भन्नाट वारा अशा पद्धतीचा एक शब्द तिच्या त्या बडबड गीतांमध्ये होता. तर मला असं वाटतं की आपल्या बोलीभाषांमधली काही भाषा वापरून बडबड गीतं ही त्यांच्यापर्यंत गेली तर ते भाषिकदृष्ट्या समृद्ध होतील. आणि ऑनलाईन आणि ते गेममध्ये मुलं असतात तर त्यांना ह्या गोष्टींचा परिचय करून द्यायला काही हरकत नाही. रंगांचे किंवा विशेषणांचे काही संदर्भ त्या बडबड गीतांमध्ये जर वापरले तर आपल्याला मोठं काम आपलं होऊ शकतं की भाषा आणि संस्कृती अशा दोन्ही गोष्टींचा परिचय त्या मुलाला होऊ शकते. की बाबा हे विटी खेळणं होतं आणि या विटी खेळण्यामध्ये मग आबक, दुबक, तिबक, किंवा आणखीन मी कुठल्या तरी बोलीमध्ये अग्गड, दुग्गड, तिग्गड, तर अशा पद्धतीचं, किंवा आबक, दुबक, तिबक, तर अशा पद्धतीने ते शब्द जर वापरले तर कदाचित आपण आपल्या नव्या पिढीला काही देऊ शकू असं मला वाटतं. आता संस्कृती श्रेष्ठत्व आणि हे आलं की मग मला असं वाटतं की संघर्षाला निर्माण होते. मी थोडंसं शेवटाकडे येतोय. आणि आमचं ते चांगलं आणि तुमचं ते वाईट असं जे म्हणण्याची जी, किंवा आम्ही जे बोलतो ते चांगलं आणि तुम्ही जे बोलतो ते वाईट, तर मी माझ्या विद्यार्थ्यांना असं म्हणतो की तुम्हाला जर बोलायचं असेल तर बिनधास्त तुम्ही तुमच्या बोलीभाषांमध्ये बोला. ते बोलीभाषांमध्ये बोललेलं काही वावगं नाही आहे, चुकीचं नाही आहे. पण प्रमाण मराठी तुम्हाला लिहिण्याकरता वापरायची आहे, ती देखील शिकायची आहे. तर इतरांच्या संस्कृतीचा सन्मान हा देखील फार महत्त्वाचा आहे. आणि हा जर सन्मान केला तर मला असं वाटतं की सलोखा नांदेल. आणि एका ठिकाणी मी वाचलं, मला वाटतं सुब कुलकर्णी यांच्या लेखामध्ये, की ह्या लोकश्रुतींचा, लोकसमूहांच्या संस्कृतींचा अभ्यास का महत्त्वाचा आहे. तर तो जर अभ्यास केला तर ती संस्कृती आपल्याला कळते. म्हणजे त्यामुळे संस्कृती कळली की मग त्यातला द्वेष, त्यातला जो काही म्हणजे भाव जो आहे, त्याच्याविषयीचा राग जो आहे तो निवळतो आणि मग ती सलोख्याला मदत होते. त्यामुळे भाषा आणि संस्कृतींचा अभ्यास झाला पाहिजे. त्यातलं जे काही निकं आहे, चांगलं जे आहे ते आलं पाहिजे. त्याचा आदान प्रदान देखील झाला पाहिजे. बोलीभाषांच्या संदर्भामध्ये एक मांडणी केली होती की स्थलांतर जर थांबले तर ह्या संस्कृती टिकतील आणि बोलीभाषा देखील टिकतील. त्यामुळे तो जो काही एक समूह गट आहे, त्या समूह गटाची जी काही संस्कृती आहे, ती संस्कृती जर टिकायची असेल, मुळात तिथे संस्कृती हा प्रश्न नसतो, बोली हा प्रश्न नसतो. तिथे पोटाची भूक कमवणे, जगणे हाच हे असतो. त्याच्यामुळे तिथे ते आम्ही आता आमची भाषा टिकवतोय, बोली टिकवतोय, संस्कृती असं नाही. तर त्या गटांना जर तिथं जर व्यवस्थित व्यवसाय मिळवून दिले, त्यांची रोजीरोटी मिळवून दिली, त्यांना आर्थिक स्थैर्यता जर दिली तर मला असं वाटतं की त्यांच्या संस्कृती टिकतील आणि त्यांच्या बोली देखील टिकतील. आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे या भाषा आणि संस्कृतीच्या संदर्भामध्ये,
तर आपण आता भौतिक होत चाललेलो आहोत. आणि भौतिक होत चाललेलो आहोत आणि मग ही भौतिकता नाकारची आहे का, किंवा हे नको आहे का, म्हणजे तर कदाचित अगदी काही अंश काही असतील की जे अगदी मातीच्या घरांमध्ये राहतात, निसर्गामध्ये राहतात, पण हे सगळं सोबतच आपल्याला, म्हणजे आपल्याला फ्लॅट हवेत, आपल्याला रस्ते हवेत, आपल्याला श्रीमंती हवे, आपल्याला बंगले हवेत, आपल्याला पक्क्या भिंतीची घरं हवेत, आपल्याला अँड्रॉइड फोन हवेत, हे सगळं हवं आहे. आणि हे तर आपल्याला नाकारून चालत नाही, कारण त्याच्यासोबतच जायचं आहे. पण मग अभौतिक गोष्टी आहेत, त्यातली सकसता जी आहे ती देखील आपल्याला टिकवायची आहे. आणि ती टिकवण्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. म्हणजे संस्कृतीतलं मानवाच्या हिताचं जे जे आहे ते सोबत आपण घेऊन चाललं पाहिजे. आणि मानवाला अहितकारक, ज्याला मानवी चेहरा नाही आहे, त्या गोष्टी आपल्याला संस्कृतीतनं टाकाव्या लागतील. त्याच्या संदर्भातले जे काही भाषिक जे काही वापर आहेत किंवा त्या नोंदवून त्या आपल्याला सोडून द्याव्या लागतील, त्याबद्दल वादच नाही. पण मग आपल्याला याच्यातली ही एक समान, म्हणजे त्याच्यातला जो काही सुवर्णमध्य, म्हणजे भौतिकतेमधला आणि अभौतिकतेमधला हा सुवर्णमध्य आपल्याला काढायचा आहे. आणि जुन्या लोकांनी इतकं चांगलं भाषिक सर्जन करून ठेवलेलं आहे, इतकं चांगलं प्रतिभेनं त्यानं ते निर्माण केलेलं आहे, तर ते निर्माण केलेलं जे सगळं ते आपण कसं काय टाकून देणार, मग त्यासाठी देखील जाणीवपूर्वक अभ्यासकांनी केला पाहिजे. शेवटला जाता जाता किंवा या व्याख्यानाला संपवता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे अभ्यासक आहेत डॉक्टर गणेश देवी, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की उत्क्रांतीसाठी वैविध्यता ही फार महत्त्वाची असते आणि ही विविधता आपण टिकवली पाहिजे. मग ती बोलीभाषांच्या संदर्भातली असेल, संस्कृतींची असेल, आहारांची असेल, अनेक गोष्टींची. आता जर समजा ही विविधता आपण टिकवली नाही तर मानवाची उत्क्रांती खुंटेल, असा त्यांचा अक्षरदान नावाचा जो एक बोली विशेषांक आहे. आणि त्याच्या सुरुवातीलाच डॉक्टर गणेश देवी यांची मुलाखत तिथं दिलेली आहे आणि त्या मुलाखतीतला तो पहिल्या दुसऱ्या प्रश्नातच ते त्याने सांगितलं आहे. म्हणून या भारतातल्या किंवा या जगातल्या, असं या भारतातल्या सगळ्यांना एका संस्कृतीखाली आणण्याचा जो काही जर प्रयत्न असेल तर तो चुकीचा आहे. सगळ्यांना एका भाषेच्या छताखाली, एका संस्कृतीच्या जर छताखाली आणलं तर ते अर्थात सपाटीकरण आहे. त्यामुळे ही वैविध्यता आपल्याला टिकवायची आहे आणि म्हणून आपल्या वैविध्यतेला आपल्याला जपायचं आहे. तुम्ही अभ्यासक असाल, तुम्ही आस्वादक असाल, तुम्ही कोणी अगदी साधी व्यक्ती जरी असाल तरी, म्हणजे कुठल्याही क्षेत्राशी या शिक्षण क्षेत्राशी निगडित नसेल तरी पण तुम्ही भाषेच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं काम तुम्ही करू शकता. आणि ही भाषा जगवण्याकरता संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींसोबतची भाषा जी आहे त्यामध्ये काही सर्जन करू शकता, साहित्य निर्मितीमध्ये त्या गोष्टी आणू शकता, त्या गोष्टी उजेडात आणू शकता. आणखीन एक मला जाता जाता हे सांगायचं की तंत्रज्ञान आत्ता तसं खूप चांगलं आणि प्रत्येकाच्या मालकीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आत्ता चांगल्या गोष्टी नोंदवण्याकरता तशी कोणाची गरज नाही. व्यासपीठ तसं खुलं आहे. ह्या मोबाईलसारख्या साधनामुळे आता अनेक विद्यार्थी काही व्हिडिओज बनवतात, समुद्रातली मासेमारी असेल किंवा त्यांच्या ज्या काही सण संस्कृती आहेत त्याचं ते व्हिडिओ. तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे की त्यांच्या नोंदी होत आहेत. तर ह्या सगळ्या भौतिक वस्तूंचा उपयोग अभौतिक गोष्टी टिकवण्याकरता आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की हे व्याख्यान माझं जे आहे ते मी इथे थांबवतोय. भाषा आणि संस्कृतीच्या अंगानं अतिशय ही प्राथमिक मांडणी आहे, काय फार मोठा अभ्यास नाही. कारण मी पुढे कोणाचं तरी विवेचन असं वाटलं की सांस्कृतिक अभ्यास आणि तो भारतामध्ये फार कमी झालेला आहे. तर ते अर्थात पुढचा अभ्यास आहे. कदाचित हे व्याख्यानाची मला संधी मिळाल्यामुळे कदाचित मी हळूहळू त्याच्याकडे सरकेन की नक्की काय आहे सांस्कृतिक अभ्यास किंवा, तर त्यामुळे मी गेलो नाही. मी जेवढा जो काही अभ्यास केला आहे तो त्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये ही मांडणी केली आहे. पुन्हा एकदा मी या महाविद्यालयाचे सर्व सहकारी असतील जे ऐकत आहेत, मला ऐकून घेतलं एक तासभर, त्यांचे सगळ्यांचे आभार.
आणि प्राचार्य साहित्यिक संशोधन. आधी दडपण आलं होतं की डॉक्टर महेंद्र कदम सर या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि तिथे आपण बोलायचं, तर मग ते जरा कठीण दिसतंय. तरी पण मग म्हटलं जरा तयारी केली आणि मग इथपर्यंत बोलू शकलो. डॉक्टर बाळासाहेब दास आणि आमचे मित्र, जे रिफ्रेशर कोर्सला आमची भेट झाली होती, कदाचित त्यांच्यामध्ये जे काही बहुआयाम आहेत साठे सरांमध्ये, त्या बहुआयामामुळे कदाचित आमची त्यांची मैत्री झाली. आणि IQC प्रमुख डॉक्टर नेताजी कोकाटे, 19 महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांचं मी आभार मानतो. आणि मी इथं माझं हे बरोबर 1 तासाचं व्याख्यान इथे संपवतो. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.